सांगितलं. मला वाटलं तुम्हाला यायचं नाही मग तुम्ही आम्हाला बोलताय इथं रिक्षा करा जावा घरी. पण तुम्ही बोलता तसं तुम्ही बोलला गाडी नाही ते मला वाटलं ते कशासाठी सांगतात माहितीये का त्यामुळे मी विचारलं. आता जाणार पण असं अंबरनाथ पण आपल्या याच्यावरनं बदलापूर अंबरनाथ आणि घरी कुठं मग मंदिर कुठल्या मंदिरात ते शिव मंदिरात हा चालेल जाऊ. फक्त लवकर लवकर या म्हणजे जास्त वेळ नको व्हायला. हिरवट कुठे पाहायला भेटते आपल्याला सिटी मध्ये. ते फक्त बैलाला लोक जसे असते तसं आपण नाही व्हायचं. हा बस तेवढं. मग त्याच्यासाठी काय आपण त्यांच्या नांदी लागून मग काय म्हणून तर ते पाठी आहेत. फक्त जमीन विकूनच करू शकतात. त्यांना मग तरक्की करायची तर मेहनत करून दाखवा तुम्ही काय नाही. बघा इथून आहे ना पुढे जाऊ देत नाही पावसाळ्यात. हो काय हा हे बघा येतेच ना बॅरिकेड लावतात ते जाऊ देणार नाही. अहो मंदिरात चाललो फॅमिली घेऊन नाही घरी जावायचं. दरवर्षी 2-4 जण डुबून मारतात तिकडं. शपथ जास्त पण कमी नाही. आता तर काय नाही जेव्हा पाऊस पडला ना तेव्हा बघायचं पूर्ण हिरवं दिसतं. पाऊस पडलाय का काय नाही काय कधी पण या तेव्हा काय नाही. शनिवार रविवार सगळे मुंबईची पोरं येतात तिकडं. आणि ते एवढं ना आती करून टाकतात तिथे. नाही सांगितलं ते उड्या मारणार पोता येत नाही काय नाही. आणि एक वेळा पिलं का पिल्यानंतर कसं आहे मग थोडेसे हे होतात ना पागल होतात ते. पाणी वाहतं ना त्याच्यावरती जाऊन बसतात ते लोक एकदम लांब जातात. त्याच्यामुळे खाली नाही बसणार असे छोटे याच्यात नाही बसणार एकदम वरती. त्या कुंड्यातलं तिथे पण जायचं ना तिथे ना मोठा कुंडा असा त्यात जायचं ना. त्याच्यातून आहे ना गेल्या वर्षी 3 का 4 पोरं काढलेली म्हणजे अशी खाली जाऊन मेलेली ना एक एक असं काढायची तू वरती. 5 मुलं मेली. हे वाव यार किती सुंदर आहे रे. तिच्या बहिणीच्या मुलाची मित्र आलेले होते 5 जण. ती गेले 4-5 जण होते. हिरो आमचा गेला नाही पुढे. जो बहिणीचा मुलगा आहे ना आणि जो काढणार होता ना जो काढायला गेला ना त्याच्या कमरेला पहिला आहे ना पूर्ण हे बांधला रस्सी. नंतर तो दम घ्यायचा मग उडी मारायचा मग खाली जायचा मग नंतर वरती यायचा. असं डोकं बिकं पकडून आणायचा वरती. अशी पोरं आणलीत त्यांनी. नाही ऍक्च्युली काय माहिती का पोरांना थोडस आहे ना पोहायचं वगैरे शिकायला पाहिजे. कुठं तर सोडायचं थोडं. आम्हाला एकदम सोडलं ना असं ते काही ना काही कांड करून बसतात. माझं म्हणणं लांब राहा. थोडंफार आपलं पाय इथे पण लय पाणी असतं. दिसूनच राहिलंय. नाही अजून आलं नाही ना पाणी. बघा तिकडे नदी दिसते का पुढे बघा तिकडे बोट टाकलाय. असं आहे का फाउंटेन आज धबधबा तुमचं. काय झालं रे डोसक्याला. हे भेटू तो वाघ बघ ते दिसलं बघ ते तिथे गेला आम्ही इथे क्रिकेट खेळायचो. हो काय. अरे वा म्हणजे अख्खी फॅमिली घेऊन म्हणजे माझे 2-3 मित्र तिथे खाली जागा वगैरे आहे ना भरपूर जागा नाही आहे ना चांगलं. फॅमिली आलं की जरा बरं वाटतं एन्जॉय करायला. बोल हॅलो बाळा किती उशिरापासून तुझा व्हिडिओ चालतोय. बोल ना. फुल सॅलरी. बोल नमस्कार मी आज इथे एवढी मस्ती केली आहे ना मी लोकांनी येऊन
खरंच देवाने एवढं सुंदर निसर्ग बनवलं एका माणसात. दिसतोय मला पाऊस, थोडं थोडं पाणी दिसतोय, हलकं हलकं पाणी. जेव्हा आलो असतो ना पाण्यामध्ये तेव्हा बरं वाटलं असतं. पाणी खूप कमी, इथंच बसायचं. ये रे पावसा, तुला देतो खूप सारे पैसा. कुठे? अरे दिसलं रे, दिसलं. चल तुम्ही समोर बघ. किती सुंदर हाडू. पाऊस यायला पाहिजे, मला तरच बरं वाटतं रे. उन्हाळ्यामध्ये डोकं एकदम थंड नाही लागलं ना. अजून जवळ पुढे गेलाच नाही, अजून बघायचं नाही. बाबू बॅग आपली, थंड पाणी होतं त्याच्यात. हे चल ना तिकडे, नॅचरल वॉटर आहे, चल. एक मिनिट बाळा, तिथे जायचं का? तिथे जायचं, इकडे बघ. ती शांत आहे. चालेल चालेल, चला चलो. दगड, डी फॉर दगड. वाव, हळू बाळा. एक मछली पानी में छपॅक छपॅक. व्हिडिओ पाहिजे. इकडे बघा सगळे, इकडे बघा. हे लावण्या. हे बाळा तसं नाही करू, तसं नाही करू. अरे कपडे नाही आपल्याकडे, याला नाही का कपडे काढून न्यायचं. लवकर सांग मिठू, तुला कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय मनू? अनु तुला? अरे कोणी भारी बोला राव. मला भारी वाटतं इकडे, मला टेबल भारी वाटते इकडे. थोडं जा. माझे मामाने आम्ही लोक आलो ना, एवढा फुलं असतो बाबा. अभी थोड़ा 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 बारिश अच्छे से गिरेगा. दाखव, हळू खाली बघ. इथून पण पलीकडे आहे ते मंदिर आहे ना, इथून खाली उतरून जातात. पण ते पावसात मस्त वाटतं. तुम्ही मागे शिला गेली. निंबुनीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरोबंदी. मामाच्या गावाला जाऊया, तूप रोटी खाऊया. तुपात पडली माशी, चांद मामा राहिला उपाशी.
लवकर